पुढची बातमी नाशिकमध्ये तिथे गोदाघाट परिसरात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आढळलेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामादरम्यान खोदकाम सुरू असताना 3 विहिरी आढळल्यात। अचानक सापडलेल्या विहिरींमधलं पाणी उपसण्याचं काम सुरू आहे। पाण्याचे नैसर्गिक झरे न तोडता पुढील कामं करावीत अशी मागणी गोदाप्रेमींची आहे। तर परिसरामध्ये आणखी नैसर्गिक पाण्याचे स्रोत सापडण्याची देखील शक्यता आहे। नाशिकच्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांना जोरदार सुरुवात झालेली आहे। याच दरम्यान नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये काम सुरू असताना पाण्याचे काही नैसर्गिक स्रोत जे आहेत ते आढळून आलेले आहेत। हे पाणी जे आहे ते उपसण्याचं काम सध्या या कामगारांकडून केलं जात आहे। खरं तर प्रशासनानं देखील अशा पद्धतीचे नैसर्गिक स्रोत जे आहेत त्यांना कुठलाही धक्का लागू देणार नाही असं आश्वासन दिलं गेलेलं होतं आणि त्यामुळे आता हे जे काही कामादरम्यान नैसर्गिक झरे, नैसर्गिक स्रोत किंवा काही विहिरी आढळून येत आहेत त्यांचं संगोपन व्हावं, संवर्धन व्हावं आणि मगच इथले सगळे घाटांचे कामं जे आहेत ते पुढे व्हावेत अशी गोदाप्रेमींची आणि परिसरातल्या रहिवाशांची मागणी असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।